मंडळी नमस्कार. उद्धव सेनेचे सहा खासदार गद्दार निघाले अशी ओरड ठाकरेंकडून होत आहे वारंवार. ते गेले तेव्हापासून. फक्त कोरडी ओरडच नाही मंडळी, अगदी चमचमीत रस्सेदार उपमा सुद्धा या फुटीरवाद्यांना उद्धव ठाकरे देत आहेत. काय म्हणतायत बघा. नमक हराम, हरामखोर, बेईमान, उपरे नुपरे, भाकरे डुकरे या सर्व उपमांनी या सहा खासदारांचा सध्या महाराष्ट्रभरात उद्धव साहेब जाहीर सभेतून उद्धार करीत आहे. मंडळी हे सर्व का घडलं? याला स्वतः उद्धव ठाकरे साहेब दोषी आहेत की हे सहा खासदार दोषी आहेत? शिंदेंना जुनी खुन्नस काढायची आहे की अमित शहांना स्वतःच्या स्वार्थासाठी फडणवीसांची शक्ती महाराष्ट्रात कमी करायची आहे आणि फडणवीसांची शक्ती कमी करून शिंदेंची ताकद महाराष्ट्रात अमित शहांना वाढवायची आहे का? प्रश्न मजेदार आहे मंडळी. जर या सहा खासदारांना खरंच विकास निधी हवा होता, त्यांचं म्हणणं होतं, मग विकास निधी यांना हवा होता तर ते थेट भाजपासोबत का गेले नाहीत? शिंदे सेनेतच ते का गेले? हा फक्त पक्षांतराचा विषय आहे का की महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मोठा डाव खेळला जातोय? तुमचं लक्ष असलं पाहिजे महाराष्ट्रातल्या या राजकारणाकडे, या खेडीकडे, या बदलाकडे. आणि उद्धव ठाकरेंनी यवतमाळ, वाशिम, हिंगोली, धाराशिव आणि ईशान्य मुंबईत नुकत्याच घेतलेल्या सभा हा त्यांच्या पुनरागमनाचा प्रारंभ आहे की त्यांच्या शेवटच्या लढाईची घोषणा आहे? चला संपूर्ण चित्र आज समजून घेऊया. बातमी जेवढी इंटरेस्टिंग आहे मंडळी तेवढीच गुंतागुंतीची देखील आहे आणि गंभीर देखील आहे. पण या निमित्ताने महाराष्ट्रातील सत्ताकारण बदलण्याचे सुद्धा शुभ संकेत आहेत का? कारण लोक या सडलेल्या राजकारणाला कंटाळलेले आहेत. मंडळी गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झालेली आहे. उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्या मतदारसंघामधून हे खासदार निवडून आले होते ना, तिथे त्याच मतदारसंघात जाऊन थेट जनतेशी, मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि तो सफल झाला, यशस्वी झाला आणि त्यांना जनतेकडून विक्रमी प्रतिसाद मिळाला असं त्यांचं मत आहे. त्यांच्या सभांमधून एक स्पष्ट संदेश दिसला मंडळी, स्पष्ट संदेश. खासदार गेले असतील पण जनता आमच्या सोबतच आहे असं उद्धव ठाकरे साहेब खुद्द म्हणतायत. आता सर्वात मोठा प्रश्न कोणता? हे खासदार भाजपमध्ये न जाता शिंदे सेनेतच का गेले? याबाबत अनेक राजकीय विश्लेषक काही शक्यता मांडतायत महाराष्ट्रात. बघा, पहिली शक्यता नंबर 1, शिवसेनेच्या मतदारांमध्ये स्वीकारार्हता टिकवण्यासाठी शिंदे सेना हा अधिक नैसर्गिक पर्याय त्यांना वाटला असावा. दुसरी शक्यता नंबर 2, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये शिंदे सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न असू शकतो. आणि बघा, यानंतर अशीही शक्यता मांडली जाते की महायुती, भाजप आणि शिंदे सेनेतील जागा वाटपाच्या राजकारणात शिंदे यांची ताकद वाढवण्याचा हा प्रयत्न अमित शहांचा असू शकतो. यातील कोणते कारण निर्णायक आहे याची अधिकृत पुष्टी झालेली जरी नसली मंडळी, तरी याकडे राजकीय अंदाज म्हणून पाहिलं जाते, लक्षात घ्या. आता महत्वाचा प्रश्न येतो, एकनाथ शिंदेची नेमकी भूमिका काय आहे आता यावेळी या सहा पाहुण्यांना घेऊन? ठाकरेंच्या भाषेत उपरे. शिंदे यांच्यासाठी हा संदेश महत्वाचा आहे की त्यांची शिवसेना अजूनही विस्तारत आहे आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहेत. त्यामुळे महायुतीत त्यांचे राजकीय वजन वाढू शकते. पण दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे आणि ते आज तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांनी घटनांचा वापर विश्वासघात हा मुद्दा अधिक ठळक करण्यासाठी सुरू केला आहे. जर जनतेला हा मुद्दा भावला तर त्यांना सहानुभूतीची लाटही मिळू शकते. अर्थ कळला? ऐका. आज खासदार गेले असले तरी उद्या मतदार कोणासोबत जातील हा खरा प्रश्न आहे. शिंदे सेनेत जातील की ठाकरेंसोबतच कायम राहतील? आणि एक महत्वाचा चर्चा मुद्दा आहे, हा डाव भाजपला कमजोर करण्यासाठी तर नाही ना? त्याचं कारणही पुढे समजून घ्या. याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही, मात्र काही राजकीय विश्लेषकांच्या मते महायुतीत प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे शिंदे सेनेची ताकद वाढली तर भविष्यात जागा वाटप आणि नेतृत्वाच्या चर्चेत त्यांना अधिक प्रभाव मिळू शकतो. हा राजकीय अंदाज आहे. याची अधिकृत पुष्टी जरी नसली तरी हा अंदाज खरा ठरेल की नाही हे तुम्ही ठरवा. आता खरी परीक्षा निवडणुकीत होणार आहे मंडळी पुढच्या. सहा खासदार गेले म्हणून उद्धव ठाकरे संपले आहेत का? की उलट या घटनांमुळे, या दुर्घटनांमुळे म्हणायला पाहिजे
त्यांना नवसंजीवनी मिळाली आहे काय? आणि शिंदे यांचा हा मास्टर स्ट्रोक ठरेल की भविष्यात महायुतीतच नवे समीकरण निर्माण करेल. तुमचं मत काय आहे ते नक्की लिहा, परंतु पुढे आहे का इंटरेस्टिंग आहे. आता शेवटी हे सर्व अंदाज किंवा यातला प्रत्येक डॉट जर का तंतोतंत जोडला तर हा सर्व खेळ, हा सर्व गेम, हा खटाटोप, हा जुगाड, या सर्व कारस्थानामागे देशाचे गृहमंत्री अमित शहाच आहेत असं सूत्रांकडून कळतं. ही नवी बातमी आहे. कारण गेली 4-5 वर्षे देवेंद्र फडणवीस यांचे जे खटाटोप उद्योग उपद्व्याप महाराष्ट्रात सुरू आहे, लोकांना माहिती आहे ते केवळ पंतप्रधान होण्यासाठी सुरू आहे हेही लोकांना ठाऊक आहे. असा एकंदरीत अंदाज आहे. संघाला जरी हे मान्य असलं फडणवीसांचं पंतप्रधान होणं, नरेंद्र मोदी यांची जरी फडणवीसांवर निष्ठा असली, विश्वास असला, तरी अमित भाईंना मात्र ते नको आहे. आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी एकनाथ शिंदेंना मोठं करण्याचा हा उपद्व्याप हल्ली दिल्लीतून सुरू आहे असा सूत्रांचा अंदाज आहे मंडळी. याचं एकमेव कारण म्हणजे मंडळी लक्षात घ्या, उद्धव सेनेचे किती 6 खासदार, हे 6 खासदार थेट भाजपात जाण्याचं सोडून ते शिंदे सेनेत का गेले हो, ही शंका राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी व्यक्त केली, तुम्ही ऐकलं असेल. यावरून हा अंदाज सत्याकडे जाण्याची दाट शक्यता लक्षात घ्या. कारण हे फुटलेले 6 खासदार उद्धव सेना सोडण्याचं कारण जे सांगतायत ते काय कारण सांगतायत, ते म्हणतायत आम्हाला निधीच मिळत नव्हता, आम्ही विकास कसा करायचा म्हणून आम्ही उद्धव सेना सोडली आणि शिंदे सेनेत गेलो. मग त्यांना निधी हवा होता तर त्यांनी थेट भाजपात जाणं योग्य होतं ना, तो सत्ता पक्ष होता. कारण भाजप हा सत्तेतील मुख्य पक्ष आहे, तुम्हाला ठाऊक आहे. आणि भाजपचे सर्वेसर्वा कोण आहेत, देवेंद्र साहेब आहेत, देवाभाऊ आहेत, फडणवीस स्वतःच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे हे 6 खासदार जर भाजपात शिरले असते मंडळी तर निधीचा काय बाबा पाऊसच पडला असता त्यांच्यावर, पैसाच पैसा होता, विकास करता आला असता त्यांना. तरी देखील ते भाजप सोडून शिंदे सेनेत का गेले? तुम्ही हुशार आहात, तुम्ही गाफील नाही. इथून हा अंदाज आणि शंकेची सुई दुसरीकडे जात आहे मंडळी. त्यामुळे गेले काही वर्ष महाराष्ट्रात भाजपची जी बदनामी झाली किंवा एकंदरीतच फडणवीसांच्या कामावर महाराष्ट्र नाराज असल्याचा हाच फायदा घेऊन त्यांचा दिल्लीचा रस्ता रोखण्यासाठी हा प्रयत्न स्वतः अमित शहाच करतायत का हो, असा एक प्राथमिक अंदाज जरी असला तरी तो अंदाज खरा ठरतो का ते बघायचं आहे. परंतु या सर्व प्रकारात मंडळी एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेची तीव्र नाराजी बघून पुन्हा लोक ठाकरेंकडे वळतील असाही एक दुसरा प्रकार होऊ शकतो, नाण्याची सेकंड बाजू. कारण शेतकऱ्यांची दुर्दशा आहेत, पेपरफुटीचे प्रकरणं चालू आहेत. या सर्व कारणांमुळे नाराज झालेल्या जनतेला या फोडाफोडीच्या राजकारणाचा वीट आला आहे, कंटाळा आला आहे, त्यांना नको आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचे सुगीचे दिवस येतील का हो? आणि पुढील निवडणुकीत सत्तेच्या सारीपाटावर पुन्हा ठाकरेच असतील का? ही देखील शक्यता लोकांना वाटत आहे. बघा, गेम पलटणार आहे महाराष्ट्रात. परंतु या सगळ्या प्रकरणात येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठा बदल होण्याचे संकेत मात्र दिसत आहेत मंडळी. त्याचं मुख्य कारण तुम्ही आता शेवटी जाता जाता ऐकून घ्या. फडणवीसांची एकंदरीत कारकीर्द उपमुख्यमंत्री असताना आणि आता मुख्यमंत्री असताना त्यांनी काय काय प्रकार केले, त्यांनी काय काय उद्योग केले, त्यांनी काय काय उपद्व्याप केले, त्यांनी राजकीय संस्कृतीचा किती ऱ्हास केला, किती नुकसान केलं, हे जनतेला कळलं. लक्षात घ्या, जे भाजप भक्त होते त्यांना आपण अंधभक्त म्हणायचो ते देखील आता शुद्ध भक्त झालेले आहेत. लक्षात घ्या, कारण त्यांच्यावरही ही पाळी आलेली आहे. कारण की बघा, भाजप भक्तांमध्येही शेतकरी आहेत, भाजप भक्तांमध्ये नीटचे विद्यार्थी आहेत, अर्थातच त्यांचे आई वडील आहेत. आता पुन्हा पेपर फुटला टीईटीचा, त्याच्यामध्ये तेही आहेत. अर्थातच बघा, भाजपा म्हणजे देश नव्हे, मी वारंवार सांगतो. संघ म्हणजे संपूर्ण देश नव्हे, भारतीय जनता पक्ष म्हणजे देश नव्हे, बजरंग दल म्हणजे देश नव्हे, विश्व हिंदू परिषद म्हणजे देश नव्हे. देश फार मोठा आहे. यहाँ का खून है शामिल, हर एक का खून है शामिल यहाँ की मिट्टी में, किसी के बाप का ये हिंदुस्तान नहीं है. महाराष्ट्रातली जनता आता जागृत झाली आहे आणि ज्या महाराष्ट्राला सडण्याचं ताडतंत्र आणि षडयंत्र सुरू केलं होतं ते आता सगळे लोक ध्यानावर येण्याची दाट शक्यता आहे. आणि राजकारणात फार मोठा भूकंप येणार आहे, फार मोठा बदल होणार आहे. ज्या उद्देशाने देवेंद्रजींनी हा कार्यक्रम राबवला तेवढ्याच फास्ट दिशेने देवेंद्रजी मागे जाणार, हा लोकांचा अंदाज आहे. नमस्कार.